तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज आहे 11 तारीख. तर उद्या आहे त्याचा बड्डे. तर आज बघू काय प्लॅन होतं आहे काय नाही. तर आता इव्हिनिंगच्याच टायमाला मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आता सर्व तयारी करून ठेवते उद्याची. तर चला आता खोबरा भाजून घेते आहे, तो पण वाटून घ्यायचा आहे. साईडला खोबरा भाजत ठेवला आहे. आणि अख्खा मसाला पण आहे तो भाजायचा आहे आणि मिक्सरला लावून ठेवतो. तर सर्व झाला का मग ब्लॉग कंटिन्यू करू. खोबरा पण भाजलेला आहे. आता आपण त्याच कढईत अख्खा मसाला टाकू, तो पण भाजून घेऊ थोडा. अख्खा मसाला टाकला आहे आपण. आता अख्खा मसाला भाजूया. वास एकदम भारी सुटला आहे अख्खा मसाल्याचा. अख्खा मसाला पण भाजून झाला आहे. आता आपला खोबरा पण थोडा थंड झाला आहे. आता पटकन मिक्सरला लावून घेऊ आणि वाटण करून घेऊ सुक्का. परत खोबरा भाजायला लागला कारण का वाटण व्हाईट झालं आहे. थोडासा काळपट पाहिजे, तो थोडा अजून भाजून घेते. तर गाईज वाटण झालं आहे पूर्ण. तो डब्यात पॅक करते. आता हा थोडासा वाटून घेते, अर्धा तासच ठेवतो. तर गाईज या बर्नीत ठेवला आहे, वाटण झालं आहे. परत सर्व गरम मसाला वाटून ठेवला आहे. आता ही भांडी एक ती घासून घेते, 2 तास साफ करते. काही सर्व झालं आहे वाटण वगैरे. आता फक्त चहा ठेवते आहे, काम वगैरे आहेत ना त्यांना. ते चहा ठेवते आणि मी फ्रेश होते. तोपर्यंत चहा होईपर्यंत मी फ्रेश होते. तर चला ठेवला. आता मी इकडलं दूध ठेवलं आहे, तिकडे चहा ठेवला आहे. तर काही पुन्हा एकदा गुड इव्हिनिंग. आता मी फ्रेश झाली, जरासं बरं वाटतं आहे कारण की जाम गरम होतं आहे. एक साईडला चहा पण होत आला आहे. तर चला आता आपण चहा देऊ त्या सर्व कामगारांना आणि मग भेटू. चहा घेतला आहे, कामगारांना पण चहा दिला. बघा सर्व चालूच आहे. तो मला आता गपचूप दाखवत आहे त्यांचं काय चालू आहे ते. पण थोडीशी झलक दाखवत आहे. आणि 12 वाजता सेलिब्रेशन करायचं आहे. त्यांना पण माहीत नाही, तर तुम्हाला सेलिब्रेशनच्या वेळेस भेटते. तर चला आता सेलिब्रेशनच्या वेळेस आपण भेटू.
गाईज डीमार्टमधून आणले आम्ही स्माइली, मला आवडतात म्हणून. ते आता ते तळत आहे, फ्राय करते मी, कारण का भूक लागली आता. स्माइली 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 झालेत, 4च तळेल, कारण का 4 ह्याच्यात माझं पोट भरेल. तर केचप बघतेस, केचप रूममध्ये असेल. ए चिमू, जेलू जेलू, यस. बघा कशी बसते ती, तिकडे बसते. कशी करते कशी करते ते. आता येतील, आता वाजले 11:30. आपण केक आणून ते इस्तोपर्यंत 11:15 होतील आणि सेलिब्रेशन करू. नंतर जेवू, कारण का जेवली पण नाही, कारण का ते पार्सल नंतर. तर चला आता केक वगैरे आणून इथे ठेवू. केक आणलं आहे मी मगाशीच, मी केक ऑर्डर दिली ती मगाशीच आला आहे. कढी लावते आणि यावेळेस मी डेकोरेशन नाही केला, सिम्पलच एकदम साधा केला आहे. केक नाही तुम्हाला दाखवत, डायरेक्ट सेलिब्रेशन ओपन करून ठेवते. नंतर हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. मला पार्सल. नाव काय आहे? हाँ अभी देखना. सरप्राइज है वो, तो सरप्राइज है. सूर्य काय गेली का बंद कर तुझी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर, हॅपी बर्थडे. थँक्यू बाबा, थँक्यू 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 थँक्यू. गाईज गुड मॉर्निंग. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्याच्यातच मी हा ॲड करते मॉर्निंगचा ब्लॉग. मॉर्निंग म्हणजे आता 12च वाजलेत, आफ्टरनूनचा टाईम झाला आहे. आणि त्यांचा आज बड्डे आहे, त्यांचा सेलिब्रेशन कालचा तो ब्लॉगमध्येच हा ॲड करत आहे. आणि आता ते गेलेत मम्मीला आणायला. आई आणि मी जेवण बनवला, आई चिकन बनवला, भात बनवला आणि मम्मी भाकरी आणणार आहे पार्सल म्हणजे. आणि नंतर ब्लॉग स्टार्ट केला. तर तुम्हाला दाखवते चिकन आणि कसा बनवला आई. ब्लॉगचे आता पटकन आठवून पडले. ते गाईज बघा, चिकन बनवलं आहे, इकडं भात. जेवण झालं दुपारी, आता परत बनवायला लागेल संध्याकाळचं जेवण. एक साईडला चहा ठेवला आहे. चिकन वगैरे दाखवलं. मला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. मम्मी दुपारीच आली आणि मम्मी आल्यावर मला ब्लॉग्स कंटिन्यू करायला नाही भेटला, कारण का जेवण वगैरे देता झाला. तर चला मम्मीला आणि आईंना चहा देऊन येते, नंतर फ्रेश झाल्यावर भेटते. वाटाणे चिकट लावलं, डब्यात भरते. कलेजी पेठा बनवते मम्मी आले बघा, किती महिन्यातून आले आणि इकडं कलेजी पेठा करतात. मम्मी सांगते मला दाखवू नको, असू दे, खूप दिवसातून दिसते. कलेजी पेठा कापते, जाम मोठं पीस ठेवलं. इकडं बनवायची तयारी झाली. चलो आता लादी पुसायला घेतली, कारण आता जाम घाण झाली आणि काम चालू आहे त्याच्यामुळे जाम धूळ येत आहे. तर आता लादी वगैरे पुसत आहे, सर्व आवरायचं आहे अजून, कारण का रात्रीचा ब्लॉग मी दुसरा करणार आहे आणि आवाज येत आहे मशीनचा. आणि रात्रीचा ब्लॉग मी तुम्हाला
दुसरा ब्लॉग टाकणार आहे, कारण का हा 2 मिक्स केले कालचा आणि आजचा. तर चला आता आपण ब्लॉगचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक पण करा. आणि त्यांना कमेंटमध्ये हॅपी बर्थडे बोला. आणि त्यांना माझ्याकडून पण पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे जा. आणि चला आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते ना. संध्याकाळचा ब्लॉग तुम्हाला बघायलाच भेटेल. तर चला. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे साहों सलाह.